महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उरणमध्ये ट्रेलर अपघाताचे सत्र चालूच आहे. एका 37 वर्षाच्या तरुणाच्या मृत्यूने उरणमध्ये दुःख व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार JNPA वरून पनवेलकडे जाणाऱ्या रोडवर DRT पूल उतरून पनवेल लेनवरील पंजाब CFS समोर हा अपघात झाला. दिलीप लवटे यांच्या ताब्यातील MH03CG 1174 या मोटरसायकलवर त्यांची आई पुतळाबाई वय 77 राहणार सोनारी यांच्यासह प्रवास करत होते. पाठीमागून आलेल्या MH46H0161 या ट्रेलरने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात पुतळाबाई आणि दिलीप लवटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दिलीप लवटे यांचा मृत्यू झाला आहे, तर पुतळाबाई यांच्यावर उपचार चालू आहे. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करीत आहे. उरणमध्ये 37 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याने उरणमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण. उरण पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी जगदीश सीताराम शेलकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उरण शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच पत्रकार आणि पोलीस यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी समद मुल्ला व जितू नाईक यांनीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण. मुसळधार पावसामुळे रानसई धरण ओसंडून वाहू लागले असून उरणकरांना पिण्याच्या पाण्याबाबत तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र धरण भरल्याचा आनंद साजरा होत असतानाच एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धरण दरवर्षी भरते, मग नोव्हेंबर-डिसेंबर पासूनच उरणमध्ये पाणी टंचाई का निर्माण होते? स्थानिक नागरिकांच्या मते रानसई धरणातील गाळ अनेक वर्षापासून काढण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणाची मूळ पाणीसाठा क्षमता कमी होत चालली आहे. पावसाळ्यात धरण लवकर भरते आणि ओसंडून वाहते, परंतु प्रत्यक्षात साठवून ठेवता येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने काही महिन्यातच पाणी पातळी झपाट्याने घटते. याचा परिणाम नोव्हेंबर महिन्यापासून पाणी पुरवठ्यावर होऊ लागतो. तसेच धरणाचे क्षेत्रफळ सुद्धा वाढवण्याची गरज आहे. याशिवाय वाढती लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्रातील वाढती पाण्याची मागणी आणि उपलब्ध पाण्याचे प्रभावी नियोजन न होणे ही देखील पाणी टंचाईची प्रमुख कारणे असल्याचे जाणकारांचे मत आहे. रानसई धरण यंदाही ओसंडून वाहत असले तरी धरणाचे डिसिल्टिंग, गाळ काढणे कधी होणार आणि भविष्यातील पाणी टंचाई व टाळण्यासाठी प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार असा सवाल आता उरणकरांकडून उपस्थित केला जात आहे. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.